नमस्कार मित्रांनो, मी सुयश वैद्य आणि मी आज रत्नागिरीमधील भाटे या गावातून प्रवास करतोय आणि गावातला प्रवास आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो तुम्हाला आवडेल, नक्की प्रवास आवडेल हा. मला माहिती नाही की हे रेकॉर्डिंग व्यवस्थित होतंय की नाही ते, बट कॅप्चर करायचं होतं मला आणि ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. सो तुम्हाला हा प्रवास नक्की आवडेल. जर तुम्ही गावाची मजा घेण्यासाठी तुम्हाला जर काही व्हिडिओज वगैरे हवे असतील, त्या गावातील काही देवळं, काही ठिकाणं, टुरिस्ट पॉइंट वगैरे, तर तुम्ही हे करू शकता, आमच्याकडनं घेऊ शकता. तर रायडिंग करायला मला फार आवडतं आणि ॲक्सेस 125 सीसीने राईड करतोय. बट गाव साईडला आहे, सो राईड करताना आपल्याला सगळ्या गोष्टींची देखरेख करायला पाहिजे. कारण गाव साईड आहे, सो माणसं अगदी निश्चिंत असतात आणि रेग्युलर त्यांचा प्रवास चालू असतो. अगदी नॉर्मल लाईफ असतं आणि आपण त्याच्यामध्ये फास्टमध्ये गाडी वगैरे चालवणं हे आपल्याला महागात पडू शकतात. सो म्हणून आपण जास्त स्पीड नसेल, बस एक 60च्या आतमध्ये आपला स्पीड असेल या रूटला. हा माझा नेहमीचा रूट आहे. त्याच्यामुळे मला काही टर्न्स वगैरे, वळणं वगैरे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. नलावडेवाडी फणसोकमध्ये आलोय आणि इथे हनुमानाचं छोटंसं मंदिर देखील आहे, फणसोक. छोटी छोटी मातीची घरं देखील अजूनही अस्तित्वात आहेत या साईडला. हे नेरूळचं एक दैवत आहे, ते देऊळ आहे. सॉरी, नव्हे, फणसोक. ही फणसोक ग्रामपंचायत. गावातून प्रवास करण्याची एक अनोखी मजाच असते खरं तर. तुम्हाला अनुभवायला मिळेल माझ्यासोबत. थोडी माझी बडबड देखील चालू असेल, पण मला माहिती नाही की ही माझी बडबड नक्की व्यवस्थितरित्या तुम्हाला ऐकायला येते की नाही माहिती नाही मला. बट हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या अपलोड जर झाला तर नक्की करेन. हा नवीन पुलाचं बांधकाम चालू आहे सध्या इथे फणसोकमध्ये. ते बांधकाम चालू होतं. छान बांधकाम केलंय. आता पुढे काही वर्ष बघण्याची काही गरज नाही आहे पुलांकडे. पुढचा सगळा प्लॅनिंग करूनच केलेला आहे. निश्चिंतपणे निश्चिंतपणे गाडी चालवूया. मला माझ्या काही फॉलोअर्सने मला सांगितलं की तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवता, पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तुम्ही बोला चांगल्या पद्धतीचं असं, की जेणेकरून माणसं त्याच्यामध्ये थांबतील आणि तुमचे व्हिडिओ पूर्ण बघतील. सो आज माईक वगैरे बसवून घेतलाय आणि सो चालू आहे गडबड छोटी-छोटीशी. जास्त एक्सपिरियन्स नाहीये. सो निवली. न्यू. अजून मला माहिती नाहीये की माझा माईक जो आहे तो व्यवस्थित सेट झालाय का नाही झालाय. आता मी डायरेक्ट लास्टलाच बघणार आहे की माईक सेट झालाय की नाही झालाय तो. आता नेक्स्ट टाइमला येईन त्यावेळेला अगदी व्यवस्थित माईक वगैरे सेट करून मी व्हिडिओ पुन्हा एकदा कॅप्चर करेन. सो हे संध्याकाळची वेळ आहे, 5:30 वाजलेले आहेत आणि आज दिनांक किती असेल साधारण 27, 26 डिसेंबर असेल आज.
हा, 26 डिसेंबर 2023 मधला व्हिडिओ आहे हा. 26 असेल. 26 नाही, 25, सॉरी. 25 डिसेंबर 2023 महिन्याचा अखेर आहे आणि गावातून जर तुम्ही गाड्या चालवताय तर थोडस लक्ष ठेवून चालवा, कारण गुरं वगैरे इथे खूप असतात आणि कोंबडी देखील हे बघा इथे आहे. ऑलमोस्ट आपण बागलाडमध्ये पोहोचलेलो आहोत. मागलाड केवढं मोठं झाड आहे बघा, एकदम अजूनही त्यांनी ते सांभाळून ठेवलंय. इकडे तुम्हाला कलमांच्या बागा खूप दिसतील. नेरूळ इथून हे एकूण 9 किलोमीटर आहे. मुलं थोडे क्रिकेट वगैरे खेळतायत. स्मूथ ड्रायव्हिंग करा. ड्रायव्हिंग करताना गावातनं थोडस लक्षपूर्वक ते करा, कारण गुरांचे कलर जे असतात ते ब्लॅक कलरच्या देखील असतात आणि त्याच्यामुळे काय काय वेळेला ते आपल्याला दिसत नाही, ते समजण्यात पण येत नाही पटकन. बकऱ्या आहेत समोर, छोट्या छोट्याशा, क्यूट क्यूट आहेत एकदम, क्यूट क्यूट. आणि ही मादा आहे. कोळंबे शाळा, जुनी शाळा. फुलं बघा किती छान आहेत ती. छोटी मोठी अशी घरं आहेत सोबत. संध्याकाळ झालेली आहेत आणि कामावरती गेलेली माणसं आपापल्या घरी परत आहेत. हे असं कुठे नाही कुठेतरी पुजलेलं वगैरे तुम्हाला नक्की दिसेल. घाबरून जाऊ नका. ते त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टींसाठी ते करतात. आपल्याला रस्त्यामध्ये दिसलं असेल थोडस सारवलेलं वगैरे. सो त्याबद्दल टेन्शन घेण्यासारखं नाही की त्याच्यावरनं गाडी गेली तर काय होईल वगैरे. निगेटिव्ह थॉट्स मनामध्ये आणायचं नसतात. आपण बस पॉझिटिव्ह विचारसरणी आपल्याकडे ठेवायची असते. हा जो रूट आहे तो रूट चिंचखरी वगैरे जाण्यासाठी आहे. तुम्ही चिंचखरीला, बागवाडीतनं तुम्ही चिंचखरीला जाऊ शकता इकडनं. TRP ला वगैरे तो रस्ता बाहेर पडतो व्यवस्थित. कोणते चिंचखरी इकडनं तुम्ही सोमेश्वरला देखील जाऊ शकता चिंचखरी मार्गे. बागवाडीतनं आतमध्ये चिंचखरी मार्गे थोडं पुढे गेलात की तुम्ही सोमेश्वरला डायरेक्टली पोचता. हे पाटीलवाडी आहे. क्रिकेट चालू आहे मुलांचा आणि खूप छान स्ट्रोक मारलाय. अरे लागला त्याच्या, जबरदस्त स्ट्रोक मारला त्याने. तेलीवाडी पार झाले. थोडासा आपला स्पीड नॉर्मली 60च्या आसपासच असतो इकडे. थोडासा कमी करण्याचा प्रयत्न असतो आपला. आपल्याला स्वतः मनाने कमी करण्याची गरज नाही आहे, कारण छोटे मोठे म्हणजे गुरं वगैरे जनावर अशी अधूनमधून येतात आपल्याला. हे त्रिमुखी देवीचं छोटस मंदिर आहे आणि पुढे त्यांनी मोठं मंदिर बांधलेलं आहे. आपल्याला थोड्या वेळात ते दिसेल. मोठ्याच्या मोठं मंदिर बांधलेलं आहे, त्रिमुखी मंदिर. मी काही दिवसातच त्याचा देखील व्हिडिओ YouTube वरती अपलोड करेन. तुम्ही त्रिमुखी देवीचं दर्शन देखील घरी बसून घेऊ शकता. व्हिडिओ नक्की कसा शूट होतोय मला माहिती नाही, पण तुम्ही बघाल आणि तुमच्या प्रतिक्रियांवरनं मला समजेल. हे आहे त्रिमुखी देवीचं मंदिर आहे. तुम्ही या त्रिमुखी मंदिराला हायवे रोडने देखील येऊ शकता. आता हायवे रोड कसा आहे तर रत्नागिरीतून तुम्ही निघालात की साधारण कोळंबे गाव आहे. कोळंबे गाव
कोळंबे म्हणून वरती एक मोठा फाटा असेल. पावस साईडला येताना रत्नागिरी भाटेमार्गे पावसला ज्यावेळेला तुम्ही येता, त्या पावसला पोहोचण्याच्या आधीच एक कोळंबे म्हणून फाटा आहे. तो फाटा आपण पुढे नाही जायचं, थोडं आतल्या साईडला यायचं आहे. कोळंब्यातनं आतल्या साईडला वळायचं गाव साईडला. इकडून तुम्ही रत्नागिरीला देखील जाऊ जाऊ शकता. तो फाटा इथे येतो आणि इथून मग आपल्याला खालच्या साईडला जायचं आहे. आणि तिकडे त्रिमुखी देवीचं मंदिर आहे. आणि आता मी जो चाललेलो आहे तो नेरूळच्या दिशेने, नेरूळ चांदोर. मी चांदोर साईडला जाणार आहे आणि अजून नेरूळ 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटरचं अंतर आपण किती वेळात गाठतोय बघूया. थोडस वेळ लागतो. आपण 6 किलोमीटर म्हणजे आपल्यासाठी नथिंग आहे रायडरसाठी. आपण 15-20 मिनिटाच्या आतमध्ये सगळं गाठू शकतो. पण तिकडचे रस्ते आणि चढ उतार किंवा मध्ये मध्ये येणारी गुरं वगैरे याच्यामध्ये आपल्याला मॅक्स टू मॅक्स एक अर्धा तास त्याच्यामध्ये निघूनच जातो. अर्धा तास नाही लागणार पण जातो. आपण कोणतीही घाई गडबड करायची नाही, असं नॉर्मल गाडी चालवायची. तुम्हाला इकडे बागा खूप मिळतील. आंब्या आणि काजूच्या बागा या साईडला भरपूर आहेत. ही आहे कळंबी शाळा नंबर 2. कोळंबे शाळा नंबर 2. पांढऱ्या गाईचं दर्शन झाले. गाव म्हटलं की निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यातनं जात असताना आपल्याला गारवा हा जाणवतोच. संध्याकाळचे 5:30 वगैरे असे वाजून गेले. 5:47 झाले आणि ह्या साईडला थोडी थंडी पडायला लागली. आता डिसेंबरचा महिना आहे म्हटल्यानंतर थोडी जबरदस्त थंडी असतेच. सो थंडी जरा अनुभवायला मिळते. आणि मी आज नेमका स्वेटर आणलेला नाहीये. नेहमी आणतो स्वेटर, पण आज मला स्वेटर आणायला जमलं नाही. आंब्याच्या सीझन मधनं तुम्ही इथे या. तुम्हाला हे आंबे बघूनच तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. आत्ताच किती मोहर आलाय बघा आंब्याला. जबरदस्त वाटते एकदम. आम्ही खर तर धन्य आहोत की आम्हाला असं कोकण मिळालंय. कोकणामध्ये आमचा जन्म झाला, आंबा काजूच्या बागांमध्येच. यापेक्षा मोठं भाग्य असं काय असावं. रस्ता मात्र इकडचा अगदी क्लीन अँड क्लिअर आहे. तुम्हाला खराब असं काही दिसणार नाही या साईडला. बस थोडं थोडस कुठे अधून मधून असलं तरच, नाहीतर एकदम स्मूथ रस्ते आहेत अगदी. थोडस उघड खावर तुम्हाला अधून मधून दिसेल बरचा वठार. हे आजोबा पण भेटले इथे. थोडा वेळासाठी जरा थांबावं लागलं. एकाचा कॉल आला होता आणि तो कॉल रिसीव्ह केला, बोललो. आणि एकाचा नव्हे तर माझ्या मम्मीचाच आला होता, आईचा. हे आहे मांडवकर वाडी. मांडवकर वाडी स्टॉप. लग्नाची गाडी मस्तपैकी सजून आली. सो कोणाच तरी आहे लग्न इकडे जवळपास वाटतंय. रश रश ड्राय. मांडवकर वाडी आता आपण पार केलेली आहे. सुपरफास्ट एक्सप्रेस.
एक्सेस 125 सुपरफास्ट एक्सप्रेस आहे आपली. राईड करण्याची एक अनोखी मजा, आणि ती पण गावात ना. थोडेसे अरुंद रस्ते असतात या साईडला. गाव साईड म्हटलं की अरुंद रस्ते, आणि ह्या अरुंद रस्त्यांमधनं चालवण्याचं एक स्किल असतं. प्रत्येकाला जमतं अशी ती गोष्ट नाहीये सुसाट चालवणं गाडी. ओके, नॉर्मली कोणीही चालवतं गाडी, पण ते रायडर्स असतात ते पूर्ण गाडीला अगदी वाकवून वगैरे नेतात. ते एक बघण्यासारखंच असतं. मलाही ते करण्याची इच्छा आहे, आणि लवकरात लवकर ते पण करेन मी राईड. पण आता नॉर्मल स्पीड मध्ये जाऊया. चंद्र देखील लवकर आलाय. दिसत असेल की नाही माहिती नाही. चंदू मामा थोडस ह्या रोड मध्ये काय होतं की टर्नला या साईडला रेवटा जरा साठलेला असतो, त्याच्यामुळे गाडी वळवताना तिथून टर्न मारताना आपल्याला सतर्क राहायला लागतं. ते प्रत्येक टर्न वरती नसतं रेवटा, काही मोजक्याच टर्न वरती आहे. काही टर्न मला आता माहिती झालेले आहेत, आणि सो मी हे करतो. तिथे गाडी कंट्रोल मध्ये राहते. ट्रिक गाडी म्हणून आहे. गाडी जबरदस्त. थंडी वाजायला लागली आता. थंडी आहे, सुपर थंडी आहे, सुपर. अंगात शहारे जात आहेत अक्षरशः, एवढी थंडी आहे या साईडला. रात्रीच्या टायमाला या साईडने जर तुम्ही प्रवास करणार असाल तर सुरक्षितरित्या करावं. आपल्या सोबत कोणी कोण असावं, पण एकदम एकदम रात्री, जसं की 10 नंतर वगैरे. कारण संपूर्ण हा एरिया जे आहेत हे पूर्ण जंगल एरिया आहेत, पण सेफ आहेत, तसं काही नाहीये. आणि मी आजपर्यंत बऱ्याच वेळेला अगदी 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत सुद्धा मी ह्या रोडने आलेलो आहे, आणि मला असं काही दिसलं नाही. पण म्हणतात ना की वेळ आणि काळ सांगून येत नाही. सो आपण सतर्क राहिलेलं बरं. सगळी सुरक्षा असली पाहिजे. आपल्याकडे हेल्मेट तर कंपल्सरी असलंच पाहिजे. आहेत की नाही सुपर टर्न एकदम. हा टर्न बघूनच रायडर्स लोकांना उत्सुकता वाढेल. खरं तर इकडनं राईड करण्याची नक्कीच वाढेल उत्सुकता. आता एक टर्न तुम्हाला दाखवतो. हा सुपर आहे, कारण मी बाईक चालवतोय तर माझी बाईक त्याच्यामध्ये पूर्ण दिसत नाही, कॅप्चर नाही. पण हा पूर्ण यू टर्न आहे, पूर्ण यू टर्न होता तो. आणि तो नेहमी घेताना अगदी पूर्ण ताणून जसं म्हणतात ना, तशा पद्धतीने मी तो घेतो टर्न. हा एक टर्न मला आवडतो. नेरुळ मधलाच आहे हा टर्न. नेरुळ थोडस पार झालं की पुढे येऊन आहे नेरुळ टेलीवाडी म्हणून आहे, तिथला थोडासा पुढचा टर्न आहे तो. एकदम सुपर टर्न. फवारणीची कामं चालू आहेत बरीचशी. कलमांवरती फवारण्या करतायत. ही आहे नेरुळ ग्रामपंचायत. इथून बघा आता मी आलोय, तर तुम्हाला दाखवून ठेवतो की जर तुम्ही चांदोरला किंवा नेरुळला येणार असाल तर ही ग्रामपंचायत आहे, आणि इथून जो वरती आहे हे सिव्हिल हॉस्पिटल आहे. खरं हे चांदोरचं होतं, पण त्यात नेरुळला हे केलं, जागा मिळाली आणि ते नेरुळमध्ये केलं. तर इथून वरती जर तुम्ही गेलात तर मुख्य हायवे रोडला तुम्ही पोहोचता, आणि हे आहे या साईडला चांदोर. इथून स्ट्रेट गेलात तर रत्नागिरी, आणि इथून जरी स्ट्रेट गेला तरी रत्नागिरी. आता आपण जसं आलेलो त्याच रूटने आपण रत्नागिरीला जातो, पण गावागावातनं जातो. तिकडे आपल्याला कोळंबे वगैरे, मी जी तुम्हाला गावं दाखवली ती गावं तुम्हाला तिकडनं दिसतात अगदी व्यवस्थित, तुम्ही अनुभवू शकता
खेड्या पाड्यातनं जाण्याची जी मजा आहे ती तुम्ही घेऊ शकता. आणि जर स्ट्रेट लेव्हलने जायचं आपल्याला 80-90च्या काटा लावून जर जायचं असेल, तर तुम्ही स्ट्रेट वरच्या साईडला जर गेलात, तर डायरेक्ट हायवे रोडने तुम्ही जाऊ शकता. ही नेरूळची शाळा आहे. इथे आमच्या पहिल्या एक्झाम वगैरे व्हायच्या. सुपर. आणि आम्ही ज्यावेळेला लहान होतो 7वी पर्यंत त्यावेळेला याच ह्याच्यामध्ये हे व्हायचं कबड्डी, खो-खो, थाळीफेक वगैरे अशा स्पर्धा इथे व्हायच्या आमच्या. आणि आम्हाला बऱ्याचशा ढाली देखील मिळालेल्या आहेत आमच्या शाळेला. आम्ही देखील त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतो आणि भाग घेतलेला होता. आणि इथे देवी बसते म्हणजे पालखी. आणि आपल्याला देखील नाचायला तिला मिळतं पालखीचं. आणि मला यावर्षी ते सौभाग्य मिळालं मागच्या वर्षी. हां, याच वर्षी 2023 मध्ये मी फर्स्ट टाईम इथली पालखी नाचवली. मी माझ्या गावातली चांदोर गावातली पालखी नाचवतो. पण यावर्षी माझ्या वडिलांनी मला बोलले, की "बाबा तू पण नाचव ही पालखी." आणि मग मी ती पालखी इथे नाचवली होती. आता आपण वळूया चांदोरकडे. चांदोर हे माझं गाव आहे आणि टप्प्यामध्ये मला मी वाकीब आहे इकडे. प्रवास फार सुखद आणि आल्हाददायी आहे. कारण आपण ज्यावेळेला आपल्या घरी जात असतो, त्यावेळेला प्रत्येकालाच एक समाधान मिळत असतं. हे आहे सांब मंदिर. आतल्या साईडला सांब मंदिर आहे, शंकराचं स्थान. आणि तिथे नदी आहे, आमची मुख्य नदी आहे. आणि त्याच नदीच्या पलीकडे जाण्यासाठी लोखंडी साकव देखील आहे. आणि तुम्ही तिथून सांब मंदिराकडे जाता. आणि तिकडे तुम्ही हे करू शकता, त्याचं दर्शन घ्या. कधी आलात तर नेरूळमध्ये या. नेरूळमध्ये कोणालाही विचारा सांब मंदिर कुठे आहे? तर तुम्हाला सांब मंदिर दाखवतील ते. उत्कृष्ट असं मंदिर आहे. आणि ही रिंगीची वाडी आहे. आणि काही गेम वगैरे खेळण्यासाठी ते बांधून ठेवलेलं आहे त्या लोकांनी. रिंगीची वाडी म्हणून एक बस देखील मिळते रत्नागिरीवरनं. तिथे देखील तुम्ही येऊ शकता. अगदी प्रायव्हेट गाडी करून येण्याची गरज नाहीये. आता गावागावांमध्ये एसटी सुविधा अगदी सुरळीत आहे, अगदी सुखद आहे. ते पाणी पिण्यासाठी आणि हे बांधकाम वगैरे खूप छान बांधून ठेवलंय लोकांनी. ओम नमः शिवाय. 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 माळरान या साईडला करवंद वगैरे खायला मिळतात. मी दरवेळेला म्हणजे आता करवंदाचा सीझन नाहीये. सो करवंदाचा सीझन असला की माझी गाडी मात्र बऱ्याच स्टॉपला थांबते. असे स्टॉप लिहिलेले स्टॉप नसतात ते. बस करवंदाच्या झाड्या असतात आणि माझी गाडी तिथे थांबलेली असते. कच्ची वगैरे करवंद आपण मस्त काढून घेऊन जायची घरी. आणि आई मग त्याचं चटणी वगैरे बनवणार. सो इडली सोबत वगैरे चटणी खायला मस्त लागते ती. अशीच जेवताना देखील तोंडाला लावायला लोणच्या प्रमाणे ती लावू शकतो. छान लागते ती चटणी. थोडी झाडं अगदी रस्त्याला टेकूनच आहे. सो
थंडी वाढत चालली आहे हळूहळू हळूहळू. नदीच्या दिशेने जसा नदीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय, जसा रस्ता नदीच्या जवळ जातोय तशी थंडी वाढत चालली आहे. काही वेळातच चांदोर गावामध्ये पोहोचेल. सुपर फास्ट. आणि थोड्याच वेळामध्ये हा व्हिडिओ क्लोज होणार आहे, संपेल. आणि असेच जर तुम्हाला काही व्हिडिओज वगैरे पाहायचे असतील ना, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी कुठे नाही कुठेतरी फिरत असतोच. आवडतं मला फिरायला, आणि त्याबरोबरही व्हिडिओज वगैरे बनवायला देखील मला आवडतात. काही वेळातच हा व्हिडिओ देखील क्लोज होईल. मी जवळ आलोय, चांदोर ग्रामपंचायत पर्यंत मी पोहोचेन आणि मग मी हा व्हिडिओ क्लोज करेन. आणि मोबाईलची बॅटरी देखील पूर्णपणे लो होत चालली आहे, 20% पेक्षा खाली आहे. सो साईबाबांचं मंदिर आहे छोटस. संध्याकाळची वेळ आहे आणि सगळे कामावरून आता घरी येत आहेत हळूहळू हळूहळू घरी येत आहेत. ही गोताडवाडी आहे आमची चांदोर मधली. छोटी छोटीशी दुकानं देखील आहेत इथे. बऱ्याचशा सुधारणा आता झालेल्या आहेत आमच्या गावामध्ये, खूप छान. हे आहे माझं चांदोर गाव. आतमध्ये असं खरं तर बघण्यासारखं आहे, बघतो ठीक आहे. तर मी अजून थोडासा व्हिडिओ लॉंग करतोय. ही आमची चांदोर ग्रामपंचायत आहे आणि आमचा हा स्टॉप आहे. आणि आतमध्ये येत आहे. हा खाली खाली चाललोय, तिकडे चाललोय. तुम्ही कुठे चाललाय? अच्छा, ओके ओके ओके, चला. ओके, थोडा वेळ जरा थांबूया, थोडस काम आहे, ते काम करतो. आणि थोड्या वेळात जरासं काम होतं ते पण केलं. आता हे इकडे आहे चांदोर ग्रामपंचायत. आणि तुम्ही जर हायवे रोडने आलात तर ते चांदोर फाटा म्हणून लागतं. तिथून तुम्ही आतमध्ये येता चांदोरमध्ये, आणि इथूनच तुम्ही नेरुळला देखील जाऊ शकता. आणि नेरुळमधनं डायरेक्टली त्या हायवे रोडला, नेरुळमधनं वरच्या साईडला अजून एक रस्ता आहे, त्या रस्त्याने देखील जाऊ शकता. तर मी माझ्या गावामध्ये आतमध्ये प्रवेश केलाय. तर सर्वप्रथम येईल ती ब्राह्मणवाडी आहे. ब्राह्मणवाडीमध्ये प्रवेश केला आणि इकडचा हा उतार तुम्ही बघा, विशेष आहे. म्हणजे आता त्यांनी हे व्यवस्थित डांबरीकरण वगैरे केले म्हणून, नाही तर पहिला हा खूप तीव्र उतार होता, अगदी तीव्र. म्हणजे इथे गाडी कंट्रोल व्हायचीच नाही पहिली तर, आणि ट्रक वगैरे तर चढायचीच नाहीत, आता चढतात. हे आहे नवलाई पावणाईचं मंदिर, आमचं गावदेवीचं मंदिर आहे नवलाई पावणाईचं. थोडेसे रस्ते कच्चे आहेत, पण चालून जाते. आता नवीन बांधण्याचं काम आता सध्या चालू आहे. ही ब्राह्मणवाडी आता इथे कम्प्लीट होते, थोडे थोडे पुढे. थोडेसे रस्ते कच्चे आहेत पण चांगले आहेत तसे. यापेक्षा वर्स्ट होते एकदम, पण त्यांनी बांधले, खूप छान बांधले. ही आमची आहे मराठी शाळा, जिथे आमची 7वी पर्यंत शिक्षण झाले. हे आहेत गावातली माणसं आमच्या. काय येत आहे? सावकाश बसलात? पटकन बसलात, काय समजलंच नाही. असू दे. मराठी शाळा आणि हा मराठी शाळा, आणि या मराठी शाळेमध्ये आमचं पहिलं शिक्षण झालंय. हे समोर सांब मंदिर, शंकराचं मंदिर आहे आमच्या गावदेवतेचं. रस्त्याचं काम चालू आहे, BSNL ची वायरी टाकतात. सो रस्ता बंद केला होता सकाळपासून,
आता जरा चालू केलाय. तीव्र चढाव आणि रस्ता कच्चा. थोडस इकडून तिकडून गाडी चालवायला लागते. दत्तगुरूंची पालखी आली म्हणतात. होय. गावातल्या माणसांसोबत गप्पा मारत जाण्याची एक अनोखी मजा असते, कारण गावातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात जाता जाता. ह्या आहेत काजूच्या बागा. त्याच्यामध्ये आमची सुद्धा बाग आहे. आता ती इथून स्टार्ट होईल. ओके, स्टार्ट. ह्या आहेत आमच्या काजूच्या बागा आणि खालच्या साईडला आहेत आंब्याची झाडं. कलमं मोठी मोठी जुनी आहेत, 100 वर्षापूर्वीची असतील. BSNL ची लाईन टाकण्याचं काम चालू आहे. JCB ने सगळं खतून टाकलेलं आहे. वाडीजलांना हॉर्न वाजवून दाखवतो जरा. खाली येऊ. ओके. हा, इथनं उडी टाकायला लागेल तुम्हाला. बहुतेक पालखी आधी येऊन गेली वाटतं. येऊन गेली. त्याच्यावरनं न्यायची नव्हती खरी पायपावरनं, पण करणार काय, न्यायला लागते. चालेल, आमचा स्टॉप आला. होय काय? हा, आज बाजार होता सापच्या तळ्याचा. हा, चला आता व्हिडिओ इथे क्लोज होतोय. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आता फुल दाखवत